मंडळी, काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिराळ्यातून महाराष्ट्राच्या विधानसभेच्या प्रचाराला सुरुवात केली। सत्यजित देशमुख, निशिकांत पाटील यांच्या प्रचारासाठी अमित शहा काल शिराळ्यात आले होते। त्यांच्यासाठी घेतलेल्या सभेत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाचे संकेत दिले। महायुतीचं सरकार बनवा आणि फडणवीसांना विजय करा असं शहा काल सभेत म्हणाले। शहा ज्यावेळी हे बोलले त्यावेळी स्टेजवर फडणवीस उपस्थितही नव्हते ना फडणवीस शिराळ्यामधून उमेदवार आहेत। तरीही शहांच्या महायुतीचं सरकारांना असं आव्हान करण्याला आपण समजू शकतो, पण फडणवीसांना विजय करा असा आवर्जून उल्लेख शहांनी केला। त्यामुळे फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाचे संकेत शहांनी दिलेत का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। शिवाय याच सभेत समर्थ रामदासांनी गुलामीच्या काळात तरुणांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांना पाठिंबा दिला असं विधान त्यांनी केलं। त्यामुळेही आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी संताप व्यक्त करत आक्षेप घेतलेला आहे। रामदास स्वामी महान असतील, पण त्यांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध जोडू नये असं संभाजीराजे यावर म्हणाले। तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी अमित शहांनी ही चुकीची माहिती दिल्याचा आरोप केलाय। अमित शहांनी शिवरायांच्या इतिहासात समर्थ रामदासांचा उल्लेख केला। हा इतिहासाचा संदर्भ चुकीचा असल्याचं जयंत पाटील म्हणाले। मंडळी, शहा यांच्या कालच्या फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याच्या वक्तव्यानं महायुतीतील शिंदे गटाचे व अजितदादा गटाचे कार्यकर्ते नाराज होऊन त्याचा फटका भाजप उमेदवारांना बसू शकतो। शिवाय समर्थ रामदास स्वामी यांच्या वक्तव्यानं तमाम शिवप्रेमी यांच्यामध्ये सध्या एक नाराजीचा सूर उमटलेला दिसत असून त्याचा फटका कुठेतरी भाजपला या निवडणुकीत बसेल की काय अशी शक्यता सध्या राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत। म्हणजे आपण आज या व्हिडिओमध्ये ही चर्चा करणार आहोत की अमित शहा यांच्या कालच्या वक्तव्यानं भाजप या विधानसभेला कुठेतरी बॅकफुटला जाईल का। नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 5 वर्षात अनेक मोठ्या घडामोडी पाहायला मिळालेल्या आहेत। दरम्यान आता विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ आलेली असताना सध्या महाराष्ट्रातील राजकारण एकदम तापलेलं दिसत आहे। पक्षफुटी, अनैसर्गिक पक्षांची युती यामुळे सध्या महाराष्ट्रात कधी नव्हे इतका सावळा गोंधळ दिसून येत आहे। दरम्यान शिवसेना व राष्ट्रवादी पक्षफुटीनंतर सध्या शिंदेची शिवसेना, दादांची राष्ट्रवादी आणि भाजप एकत्रितपणे महायुती म्हणून लढत असलं तरी त्यांनी एकमेकांच्या उमेदवारांविरोधात नवीन चेहरे मैदानात उतरवले। त्याला काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती असा शब्द सध्या वापरला जातोय। याशिवाय जागा वाटपाच्या ऍडजस्टमेंटमध्ये काही भाजप नेत्यांनी शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केलाय। त्यामुळं कोणता नेता कोणत्या पक्षात आहे याचा नेमका मेळ सध्या लागत नाहीये। दुसरीकडे महाविकास आघाडीतही अशीच परिस्थिती पाहायला मिळते। महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी देखील एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे केलेले आहेत। याशिवाय विशेष म्हणजे प्रत्येक पक्षात रातोरात प्रवेश देऊन अनेकांना तिकीट देण्यात आलेले आहे। त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या गोंधळ निर्माण झाल्याचं चित्र आहे। मंडळी, सध्या महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांकडून आपलेच आमदार जास्त निवडून येतील आणि आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असे दावे केले जात आहेत। अशातच महायुतीतील सध्या 3 मुख्यमंत्री पदाचे चेहरे आहेत। शिंदेच्या शिवसेनेकडून पुन्हा एकदा एकनाथ शिंदे, भाजपकडून देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीकडून स्वतः अजित पवार यांची नावं महायुतीमध्ये चर्चेत आहेत। पण कॉम्प्रोमाइजसाठी तयार असल्याचं सांगून थांबतो असं अजितदादांनी TV9 या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं। म्हणजेच सध्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे महायुतीकडून मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत आहेत असं म्हटलं जात आहे। अर्थात 20 तारखेला जनता कोणाला कौल देणार यावर मुख्यमंत्री पदाचं भवितव्य असेल असं राजकीय जाणकार सांगतायत। म्हणजे 105 आमदार असणारी भाजप यावेळी 152 जागा लढवत आहे, तर 40 आमदार असणारे शिंदेच्या शिवसेनेचे 85 उमेदवार उभे ठाकलेले आहेत आणि 38 आमदार असणाऱ्या दादांच्या राष्ट्रवादीला अवघ्या 55 जागांवरती समाधान मानावं लागतं। त्यात 55 मध्ये काही मैत्रीपूर्ण लढते आहेत, तर 4 ते 5 जागांवर भाजपाचेच उमेदवार दादांनी घड्याळाच्या चिन्हावरती उभे केले। त्यामुळे अजित पवार महायुतीमध्ये फक्त 55 जागाच लढत आहेत आणि भाजप 152 जागांवरती लढते। फरक स्पष्ट आहे, आमदार सर्वाधिक भाजपाचेच निवडून येतील। त्यामुळं ही फॅक्ट पाहूनच अजित पवार हे आपण मुख्यमंत्री पदासाठी थांबणार असं सांगत असल्याचं समजतंय। म्हणजे असं असलं तरी दादांचे नेते व कार्यकर्ते मात्र अजूनही दादा मुख्यमंत्री व्हावेत अशीच आशा बाळगून असल्याचं दिसतात। शिवाय नवाब मलिक, दिलीप वळसे पाटील यांच्यासारख्या नेत्यांनी कोणतेही सरकार अजित पवारांच्या पाठिंब्याशिवाय बनू शकत नाही, अजित पवार हे यावेळी किंग मेकर ठरतील अशी विधानं नुकतीच केली होती। त्यामुळे दादा गटाची अजित पवार यांना मुख्यमंत्री बनण्याची इच्छा लपून राहत नाही। तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि नेते सुद्धा विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून प्रयत्न करत आहेत। शिंदे यावेळी 85 जागा लढवत आहेत आणि भाजप 152। साहजिकच भाजपपेक्षा त्यांच्या जागा कमी निवडून येतील असा राजकीय अंदाज दिसून येतो। पण असं असलं तरी सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये निवडणुकीनंतर काही होऊ शकतं आणि एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात किंवा झाले पाहिजेत अशी शिंदे यांच्या कार्यकर्त्यांचे व नेत्यांची अपेक्षा आहे। त्यामुळं काल अमित शहा यांनी एक प्रकारे फडणवीस हेच महायुतीचे मुख्यमंत्री असतील असं जाहीर करून शिंदे व दादांच्या समर्थकांमध्ये खळबळ उडून दिल्याचं सांगण्यात येते। म्हणजे कालच्या अमित शहा यांच्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या वक्तव्यानंतर शिंदे व दादा गटाचे नेते, कार्यकर्ते जिथे जिथे भाजपचे उमेदवार आहेत तिथे तिथे त्यांचं काम किती मनापासून करतील याबद्दल राजकीय जाणकार शंका व्यक्त करत आहेत।
त्यामुळं त्याचा फटका बसून कुठेतरी भाजप विधानसभेला बॅकफुटला जाईल की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाल्याचं राजकीय जाणकार सांगतायत. शिवाय अनेक मतदारसंघात तर महायुतीमध्ये जोरदार संघर्ष बघायला मिळत आहे आणि अनेक ठिकाणी युतीचे उमेदवार एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवताना दिसत आहेत. त्याबद्दल उदाहरणच द्यायचं म्हटलं तर बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघात भाजपकडून सुरेश धस यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलेले आहे. मात्र या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून बाळासाहेब आजबे यांना तिकीट देण्यात आले. तर दुसरीकडे शिवाजीनगर मानखुर्दमध्ये देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नवाब मलिक आणि शिवसेनेकडून बुलेट पाटील यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. तर मुंबईतील अणुशक्तीनगर इथं राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सना मलिक यांना महायुतीची उमेदवारी दिलेली आहे. परंतु त्याच मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे अविनाश राणे यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळं मुंबईतल्या या जागेवरही महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. तर पुण्यातील खडकवासला मतदारसंघात भाजपकडून विद्यमान आमदार भीमराव तापकीर तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून दत्तात्रय धनकवडे यांच्यात लढत होणार आहे. तर दौंडमध्ये दादा गटाचे वीर धवल जगदाळे आणि भाजपचे राहुल कुल, पुरंदरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे विजय शिवतारे आणि दादा गटाचे माजी संधी अधिकारी संभाजी झेंडे यांच्यात मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत. म्हणजे या सगळ्या आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी जिथे युतीमध्ये सुप्त संघर्ष असेल अशा ठिकाणी सुद्धा भाजपाच्या फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्याच्या या भूमिकेमुळे कदाचित शिंदे व अजित पवार समर्थकांच्या नाराजीचा फटका भाजपाला बसू शकतो असं राजकीय जाणकार सध्या सांगत आहेत. मंडळी, दुसरीकडे अमित शहांच्या समर्थ रामदासांनी गुलामीच्या काळात तरुणांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांना पाठिंबा दिला या वक्तव्यावरूनही सध्या वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांच्या या वक्तव्याबद्दल संभाजीराजे छत्रपती आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी आधीच आक्षेप नोंदवलेला आहे. शिवाय सर्वसामान्य शिवप्रेमीमध्ये सुद्धा यामुळे एक नाराजीचा सूर उमटत आहे असं सध्या राजकीय जाणकार सांगत आहेत. म्हणजे महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत असून शिवाजी महाराजांचे रामदास स्वामी हे गुरु होते की नाही हा आपल्याकडे नेहमी चर्चेचा आणि वादाचा विषय राहिला दिसून आलाय. अनेक शिवभक्त आजही रामदास स्वामी आणि शिवाजी महाराजांचा काही संबंध नव्हता, शिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरुस्थानी फक्त राजमाता जिजाऊ होत्या असं मानतात. त्यामुळं कालच्या अमित शहांच्या वक्तव्यानं पुन्हा एकदा शिवप्रेमींमध्ये रागाचा सूर उमटून अनेक शिवप्रेमी भाजप विरोधात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं एकंदरीतच याचा फटका भाजपाला विधानसभेमध्ये बसू शकतो असं काही राजकीय जाणकार सांगत आहेत. मंडळी, एकंदरीतच अमित शहांच्या कालच्या देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्याच्या वक्तव्यामुळे व रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या टिप्पणीमुळे कुठेतरी यावेळी भाजप या विधानसभेला बॅकफुटला जाईल असं सध्या राजकीय जाणकार सांगत आहेत. पण तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतंय? शहांच्या कालच्या 2 वक्तव्यांचा भाजपाला या निवडणुकीत काही तोटा होईल का? यामुळे महाराष्ट्रात भाजप बॅकफुटला जाईल का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच असे माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष बारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.